आज मी बनवत आहे तुरीच्या दाण्याचे लवट। आता मी एवढे तुरीचे दाणे घेतले आहे, तर त्याला मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते। त्यामध्ये टाकत आहे मिरची, थोडा लसूण। आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक, तुरीचे दाणे आपण असे बारीक करून घेतले मी, तर याला आता आपण याच्यामध्ये काढून घेऊ पॉटमध्ये। यात आता थोडं तिखट टाकते, कारण की यामध्ये मी मिरची आणि लसूण टाकलाच होता, तर आपलं थोडं तिखट लागतं तेवढं तिखट टाकून घ्यायचं। हळद, चवीनुसार मीठ, सांबार, घट्टसरपणा याला पीठ टाकायचं। ज्वारीचं टाका नाही तर बाजरीचं टाकू शकता, मी बाजरीचं टाकत आहे। आता पण याचा असं मळून घेऊ। तर आता यामध्ये तेल टाकलाय, बघा मी लसूण आणि मिरचीचा जो पेस्ट केलाय तो आधी फोडणीला टाकून देते। पेस्ट कमी जास्त झाला बा म्हणून मी थोडं तिखट टाकत आहे। हळद, मीठ आणि सांबार आणि टमाटे। हा जो पेस्ट केलाय ना, तर थोडंसं जाडसरपणा यावं या रशाला, म्हणून थोडा हा पेस्ट मी याच्यामध्ये टाकते। हा एवढा, त्यामध्ये आता थोडं गरम पाणी टाकते। आपले गोळे शिजन लवट त्यानुसार पाणी टाकते। त्याला लवट पण म्हणते आणि गोळे पण म्हणते। आमच्याकडे तुरीच्या दाण्याचे लवट म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंट मध्ये सांगा। आता हे पाणी गरम टाकलं होतं, पण आणखी उकळी येऊ द्यायचं, तोपर्यंत आपण याचे गोळे करून घेऊ। मी असे लंबोळक्या आकाराचे गोळे करते। आता हे असे मी गोळे करून घेतले, पाणी उकळी आलं आपण त्यामध्ये सोडून देऊ। आणि उकळी आलाय आता एक एक करून मी सोडून देते। अंड्यामध्ये जे आपलं थोडं फुटलं होतं पेस्ट, त्याच्यात थोडं पाणी टाकून आता हे याच्यामध्ये टाकून देते मी। थोड्या वेळेला असंच राहू द्यायचं, हलवायचं नाही। थोड्या वेळाने मी मग हलवते, मग तुम्हाला दाखवते। याला हलवून घेते, कारण की लगेच हलवलं म्हणजे की मी तुटाची भीती राहते। आता ते उकळी आलं, आता छान ते सेट झाले। आता याला आपण खालीवर करून घेऊ आणि याला आता मी 10 मिनिटं तरी पाण्यामध्ये याच्यात उकळू देते। ठीक आहे, मग 10 मिनिटानंतर तुम्हाला सांगते। याला झाकून देते। आपली लवटची भाजी तयार झाली आहे। दाण्याची लवटची भाजी, ही मेथीची भाजी, भात आणि ही बाजरीची भाकरी, असं आहे आपलं आजचं जेवण।